आज आपण पाहणार आहोत एक लहान, सुंदर पण खूपच उपयुक्त साप. स्ट्रिकेड कुकरी साप. हा साप विषारी नाही, त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या सापाला रसेल्स कुकरी आणि व्हेरीगेटेड कुकरी अशी इतर नावंही आहेत. या सापाचे दात कुकरी सुरीसारखे वाकडे आणि धारदार असतात. हे दात तो अंडी फोडण्यासाठी वापरतो. हा साप आकाराने लहान असतो. त्याच्या अंगावर गुळगुळीत चमकदार खवले असतात. वरचा रंग तांबूस तपकिरी तर पोटाकडील भाग पांढरट असतो. मानेपासून शेपटीपर्यंत लांब रेषा, कधी कधी पट्टे, डोक्यावर बाणासारखा आकार आणि मानेमागे गडद जाड पट्टा दिसतो. हा साप संपूर्ण द्वीपकल्पीय भारतात तसेच उत्तर भारतातील अनेक भागात आढळतो. तो प्रामुख्याने दगडाखाली, लाकडांच्या ढिगाऱ्याखाली, झाडांच्या मुळांजवळ आणि दाट झाडाझुडपांमध्ये लपून राहतो. तुम्हाला माहित आहे का, कुकरी साप मुख्यतः काय खातो? लहान सरडे किडे आणि विशेषतः सरपटणाऱ्या प्राण्यांची अंडी. अंड्यांची कवच फोडण्यासाठी त्याचे खास वाकडे दात उपयोगी पडतात. हा साप रात्री सक्रिय असतो आणि अर्धवट जमिनीत राहणार आहे. धोका वाटला तर तो शरीर सैल वळवतो, पुढचा भाग उचलतो, पण शक्यतो चावणं टाळतो. तो विषारी नसला तरी त्याच्या दातांमुळे चावा लागल्यास त्वचा फाटू शकते. भारतामध्ये ओलिगोडॉन या प्रकारच्या सुमारे 20 जाती आढळतात. त्यापैकी 7 जाती द्वीपकल्पीय भारतात आहेत. बँडेड कुकरी आणि स्ट्रिक्ट कुकरी व्यतिरिक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या दुर्मिळ जाती म्हणजे ट्रावनकोर कुकरी, स्ट्राइप्ड कुकरी, वेस्टर्न कुकरी, ब्लॅक स्पॉटेड कुकरी आणि पळानी हिल्स कुकरी. मित्रांनो, कुकरी साप विषारी नाही, पण निसर्गासाठी तो फारच उपयोगी योद्धा आहे. तो उंदीर, कीटक नियंत्रणात ठेवून निसर्गाचं संतुलन राखतो. तो दिसला तर घाबरू नका, मारू नका. एक जीव वाचवा, सर्पमित्रांना बोलवा. अशाच खऱ्या, वैज्ञानिक आणि उपयोगी माहितीकरिता लाईक, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद. निसर्ग वाचवणाऱ्या प्रत्येकासाठी.